35 वय आहे. बर 32. बर. तर कारण ऍक्च्युअली मी एका पायाने हँडिकॅप पण आहे. त्याच वाटतं की जास्त सांध्यांना आणखीन काही झाले तर पुढे आणखीन आजार होऊ शकतात. तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं व्यवस्थित गायडन्स करा. आणि तुम्ही थायरॉइडची पण माझी रोजची गोळी चालू आहे. बरं ठीक आहे आपला प्रश्न समजला. आता ह्या 35 वर्षाच्या लेडी आहेत, हँडिकॅप आहेत, त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस आलेला आहे. अच्छा. त्यांचे परीक्षण केले असेल, कधी कधी परीक्षणामध्ये निगेटिव्ह जरी असेल तरी त्यांना तो रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. त्या परीक्षणाचं फारसा व्हॅल्यू नसतो किंवा एक 5% आपण समजू शकतो. पण खरं मी सांगत असतो की पेशंटला काय त्रास होतो, खरी टेस्ट पेशंटला काय त्रास होतो, त्याला काय वाटतं, ही पहिल्यांदा खरी टेस्ट आहे. बरोबर. तर त्यांना जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे त्यासोबत थायरॉइड पण आहे. हे जरी थायरॉइड आणि रुमॅटॉइड थोडंसं वेगवेगळं वाटत असेल तरी ते एकमेकाशी निगडीतच असतात. तर यांना जे आहे त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतलेली असं त्यांचं समजलेलं आहे. तरी पण त्यांचं तेवढं समाधान झालेलं नाही. आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या बाबतीतमध्ये सुद्धा थोडंसं त्याच्यात हे आहे, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ह्या आजारामध्ये अतिशय चांगली गुणकारी आहे. म्हणजे दुसऱ्या ट्रीटमेंटपेक्षा ह्याचा 100% येत. पण त्याच्यात औषधाची जी गुणवत्ता आहे तो फार महत्त्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एकच वनस्पती वेगवेगळ्या प्रदेशातून आली तर त्याचे जे स्टँडर्ड असतात वेगवेगळे असतात. जसं एखादं उदाहरणच द्यायचं असेल तर समजा मी नेहमी गहू सांगतो. पंजाबचा गहू वेगळा, महाराष्ट्राचा गहू, गुजरातचा गहू तोच आहे, पण त्यातलं म्हणजे जे स्टँडर्ड आहे, मधलं जे प्रोटीनचं प्रमाण आहे ते व्हेरिएशन असू शकतं. तर त्या वनस्पतीचं एक स्टँडर्ड करून घेतलं पाहिजे. त्याच्यात कोणतं कार्यकारी तत्व आहे, ते किती प्रमाणात आहे, आणि त्या सगळ्यांचा सायंटिफिक अभ्यास करून, लॅबोरेटरिकल स्टडी करून त्यापासून जर औषधी बनवलं तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होतो. आणि आमच्याकडे जो त्याच कारणामुळे आमच्या औषधीचा परिणाम खूप चांगला दिसून येतो. त्यासोबत जरी असेल तरी जवळ अजून कुठल्या तरी त्याच डॉक्टरकडे सतत पुरावा करावा. त्यांनी जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात त्याच्याकडेच घ्यावे. त्यांनी सकाळ संध्याकाळ 1 ग्लास गरम पाणी प्यावं. आणि साधी टीप सांगतो मी, एक सुंठ जी असते, सुंठ आणि थोडंसं एरंड तेल, केस्टर ऑइल म्हणून केमिस्ट मध्ये मिळतं, दोघांची गोळी करायची. असं आपण जसं गव्हाचं पीठ वगैरे किती प्रमाण गव्हाचं पीठ तयार करतो पोळी करण्यासाठी, त्यासाठी तेल जेवढं लागेल तेवढं वापरायचं. एक 30 गोळ्या करून ठेवायच्या. आणि फ्रीज मध्ये ठेवला तरी चालेल, बाहेर ठेवला तरी चालेल. एक सकाळ संध्या जरी खाल्लं, सकाळी आणि संध्याकाळी जरी खाल्लं तर त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये निश्चित 10-20% परिणाम होतो. पण हीच ट्रीटमेंट पूर्ण ट्रीटमेंट नाही, पण त्यातल्या त्यात समथिंग इज बेटर देन नथिंग. त्याप्रमाणे काहीच न केल्यापेक्षा एवढ्या सध्या ट्रीटमेंटने त्यांना खूप बरं वाटेल. गरम पाणी घ्या. शिवाय बाकीच्या आहारामध्ये थोड्याशा लाईफस्टाईल, फूडस्टाईल, खाण्याच्या पद्धती, महत्त्वाचं म्हणजे 3 वेळा जेवलं पाहिजे, थोडं थोडं पाहिलं जेवलं पाहिजे. आणि काही पथ्यसुद्धा केले पाहिजेत. किंवा काय होतं, 2 वेळा जेवलं की काय होतं, खूप भूक लागते, मग खूप जेवला जातं. खूप जेवला झालं की त्याची सिस्टीमची काम करण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त होतं. एक 100 पॉवरची मशीन आहे, त्याच्यात 200 पॉवरचं टाकलं तर काय होईल, तसंच आहे. त्यामुळे छोटे छोटे मील्स 3 वेळा जेवण करावं, गरम पाणी प्यावं. आणि हे एवढं केलं तरी त्यांचा आजार मी म्हणतो 25 ते 40% आजार कमी होईल. बाकीच्या आजारासाठी मग तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा, जवळचा तज्ज्ञ शोधावा आणि त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांचा रुमॅटॉइड आर्थरायटिस वनस्पती औषधाने किंवा होलिस्टिक ट्रीटमेंटने निश्चितपणे पूर्णपणे कमी होऊ शकतो. एवढं नाही. बरोबर. फक्त कुठलाही उपचार घेत असाल त्याच्यामध्ये सातत्य हे अतिशय आवश्यक आहे. सरांकडे बरीच माहिती करून घेऊ. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती सांध्यांच्या आणि मणक्यांच्या विकारावरती हर्बल होलिस्टिक मेडिसिन जी आहे ती कशी कार्यरत असते यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच सरांना विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. आपण एक फोन घेतोय. बालाजी आपल्याशी बोलतायत साताऱ्याहून. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी साताऱ्यावरून बोलतोय, बालाजी देशमुख. नमस्कार. माझं वय आहे 49 आता. माझं वेट आहे आता 104 किलो. आणि मला आता एका आठवड्यात असा त्रास व्हायला लागलाय, डाव्या पायाचाच गुडघा असा दुखायला लागलाय. जिना चढताना किंवा 100 मीटर असं चाललं तरी एकच गुडघा दुखतोय. त्याच्यावर क्रीम वगैरे काय आहेत का असे लावण्यासाठी? मग आपला प्रश्न समजला, आता ठेवून द्या. त्यांचं 49 वर्ष वय आहे आणि त्याचं वजन आहे 104 किलो. त्यामुळे आता हा एक महत्त्वाचा आजार आहे.
त्याला ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतात. आणि ऑस्टिओआर्थरायटिस हा सगळ्यांना होत असतो, ऑस्टिओपोरोसिस सुद्धा सगळ्यांना होत असतो. जसं एखाद्या प्रत्येकाच्या वयानुसार केस काळ्याचे पांढरे होतात, चष्मा लागतो, ह्या वयानुसार बदल होत असतात. पण ह्यांना 49 वर्ष एज आहे आणि त्यांचं महत्त्वाचं म्हणजे 104 किलो वजन आहे. आणि 104 वजन किलो झाल्यानंतर त्याचा एक्स्ट्रा भार जो आहे, एक्स्ट्रा वजन जे आहे, शरीर त्यांचं सोसत असते. एखाद्या व्यक्तीला एक 20 किलो वजन डोक्यावर दिलं आणि उभा केलं त्याला, तर काय होईल? त्याला ते डोक्यावर सहन होणार नाही. थोडे दिवस सहन करेल, 2 तास, 4 तास, 6 तास. तोच प्रकार त्यांच्या शरीरामध्ये होतोय. 104 किलो वजन आहे म्हणजे त्याच्या गुडघ्यावर वजन आहे, जिथे 70 किलो असायला पाहिजे, मॅक्झिमम 80 किलो असायला पाहिजे, ते सुद्धा जास्त आहे. तर ते 104 किलो कितीतरी महिन्यांनी वर्षानं ते सहन करतं. त्यामध्ये गुडघ्यावर तो परिणाम होणारच. पहिल्यांदा त्यांनी वजन कमी केलं पाहिजे. आणि वजन का वाढलेलं आहे? बॉडीमध्ये 2च वस्तू असतात, एक तर पाणी असतं किंवा चरबी असते. जिथे चरबी आहे तिथे मग तिथे परत ते ऑस्टिओपोरोसिस जी प्रोसेस आहे, की शरीरामध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन जी प्रोसेस आहे किंवा शरीरामध्ये हाड दुबळे होण्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. फास्ट झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की मला एखादा क्रीम वगैरे सांगा. बरोबर. आणि क्रीम सांगून काय हा प्रश्न तेवढा सुटणार नाही. क्रीम लावल्यानंतर तात्पुरतं थोडाफार आराम मिळेल, पण ते काउंटर पेन रिलीव्ह बाय पेन असं म्हणतात, की खूप मोठं नुकसान केलं की कमी नुकसान जाणवत नाही. तसंच आहे पेनच्या बाबतीत सुद्धा आहे, खूप मोठं पेन तयार करायचं, मग त्यांनी छोटं पेन जाणवत नाही, अशी एक ती फिलॉसॉफी आहे. तर तेवढ्याने काय त्यांचं पेन करणार. ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस हा 40च्या दरम्यान होणारा, 40 ते 50 होणारा, मग स्त्री असो पुरुष असो, हा एक मोठा आजार आहे. त्यामुळे ते किती जरी बाकीची ट्रीटमेंट केली, जरी नी कॅप लावली किंवा एखादं सर्जरी केली, रिप्लेसमेंट जरी केली, हा लिमिटेड आहे. आता आज ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगतात, पण ती म्हणतो जेवढे जगातले ऑर्थोपेडिक डॉक्टर इंडियामधले जरी केलं तर इंडियाचं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यातले 1% लोकांचं नी रिप्लेसमेंट होऊ शकतो. 99% लोकांचं ते रिप्लेसमेंट होऊ शकतं. आणि ती काही टेम्पररी ट्रीटमेंट आहे. आज असे कितीतरी ओल्ड एज सिनियर सिटीजन मिळतात, 70-80 वर्षात, एकदम सरळ असतात, त्यांना गुडघ्याचं पेन नसतं, काय नसतं. किंवा एखाद्या आपल्या आजोबा आजी आठवलं तरी त्यांना हा आजार झालेला असतो. त्याचं कारण त्यावेळेसची खाण्याची पद्धत वेगळी होती, त्यावेळेसचा व्यायाम वेगळा होता, त्यावेळेसची अनावश्यक औषधी जात नव्हती. हे हल्ली ज्या डायबिटीज, ब्लड प्रेशर होणारे जी महत्त्वाचे 1-2 जे आजार आहेत, आणि ती आजाराची जी औषधं आहेत ती सगळे आजार नियंत्रण करणारी औषधं असतात. त्यामुळे त्याच्यातून ऑस्टिओपोरोसिस ही प्रक्रिया फास्ट होते. म्हणजे एका आजारातून दुसरा आजार, दुसरा आजारातून तिसरा आजार हा तयार होतो. शिवाय ह्यांचा जो प्रश्न आहे, ओबेसिटी एक महत्त्वाचं कारण आहेच, मग स्त्री असो पुरुष असो, वजन कमी करणं एक त्यातलं महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठी ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस कमी करण्यासाठी वजन नियंत्रित असणं अतिशय आवश्यक आहे. रोज व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याशिवाय जी औषधी आहेत त्या औषधीमध्ये सुद्धा, की ऑस्टिओपोरोसिस काय होतं, जे शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे होतं. मग कॅल्शियमचं प्रमाण का कमी होतं? आपण खूप खातो किंवा कॅल्शियमच्या वस्तूही खात असेल, पण त्या समजा पोटातून शोषलाच नाही गेलं तर, काही शरीराला लागलंच नाही, ज्याला म्हणत लागूच नाही, तर काय होणार? पोट खराब आहे आणि घ्यायची यंत्रणा चांगली नाही, तर ते कॅल्शियम खाऊन सुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळे त्याचे बाकीच्या सिस्टीम पण चांगला होणं आवश्यक आहे. कॅल्शियम तर गेलंच पाहिजे. तर त्यासाठी सगळ्याचा सर्वांगीण विचार करून त्याचं कॅल्शियमचं प्रमाण वाढलं पाहिजे. साधं एक कॅल्शियमचं प्रमाण वाढण्यासाठी नुसतं मीठ जरी कमी केलं, तो स्त्री असो पुरुष असो, एक्स्ट्रा मीठ जरी खाणं कमी केलं, की असं आपण 4 चौघांसोबत भाजी खातो, एखाद्याला सवय असते की वरून मीठ खाण्याची सवय असते, तो एकच भाजी चौघं खातात, पण एकदा वरून मीठ घेतो आणि ती नॉर्मल खातात, म्हणजे तो एक्स्ट्रा मीठ खातो. म्हणजे तो जो एक्स्ट्रा मीठ खाणार आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एवढं जरी कमी केलं, वजन कमी केलं आणि बाकीची कॅल्शियम वाढवणारी काही घटक द्रव्य घेतली, पोटाचे आजार कमी केलं, तर ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता कमी होते, ऑस्टिओआर्थरायटिस कमी होतो, मग त्या आजाराचं प्रमाण कमी. बाकी जी काही ट्रीटमेंट दिल्या जाते, मग तात्पुरते औषधी जे असतात ते पेन किलरच असतात. 10 दिवस 5 दिवस ठीक आहे, थोडंसं रिलीफ मिळण्यापुरतं ठीक आहे, पण त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तो परमनंट सॉल्व्ह होणार.
परमनंट सॉल्व्ह होण्याचं असेल तर सगळा व्यापक दृष्टीने त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण साधारणपणे त्या करत असतो, पण आपल्या नकळत अशा बऱ्याच गोष्टी घडल्या जातात आपल्या हातून की त्या चुकीच्या ठरत असतात खरं तर भविष्य काळामध्ये जाऊन. जसं तुम्ही म्हणाला मीठ खाणं, मिठाचं प्रमाण जरी नुसतं आपण कमी केलं तरी बरेच जे आपल्याला होणारे आजार आहेत ते टाळू शकतात. सर, तुम्ही आम्हाला सांगत होता की जसं स्पॉन्डिलायटिस आहे किंवा आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, जसं आता प्रश्न विचारला ओबेसिटी आहे. सर, बाकीचे देखील असे बरेच आजार असू शकतात की ज्या आजारांमुळे आपल्याला ही सांधेदुखी आणि मणक्यांचे जे विकार असतात ते आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. असे कोणते आजार आहेत अजून? तर आता सांध्याच्या आजारामध्ये एक रुमॅटॉइड आर्थरायटिस झाला, तसंच आता हे आपण प्रातिनिधिक प्रश्न आहे तो ऑस्टिओआर्थरायटिस रिलेटेड. ऑस्टिओआर्थरायटिस एक महत्वाचा आहे. तिसरा एक सांध्याच्या आजारामध्ये गाऊट एक आजार असतो. गाऊट हा शरीरामधली जी आपण जेवण घेतल्यानंतर जी शेवटचं प्रोडक्ट म्हणजे रक्त आहे, शरीरातले घटक द्रव्य आहेत ते बनवण्याची एक प्रोसेस असते, त्याला मेटाबॉलिझम म्हणतात. ती बिघडल्यानंतर ते गाऊट असतं. बॉरिकमध्ये जे युरिक ॲसिड येतं, म्हणजे जे घटक आहे क्युरिक ॲसिडचं प्रमाण ते शरीरामध्ये साचलं, रक्तामध्ये त्याचं प्रमाण वाढलं की मग ते एखादे पाण्याचा जसा गाळ कुठे राहतो खाली जमा होतो, तसं शरीरातला जो गाळ आहे युरिक ॲसिड ते पायाच्या बोटामध्ये साचायला लागतं, कारण ते सेडिमेंटेशन खाली जाणं. मग ते जो पायाचं बोट जे आहे मोठं अंगुष्ठ ज्याला म्हणतात, अंगठा जो आहे तिथे तो पाय सुजतो किंवा पायाची बोटं सुजतात, तो दुखायला लागतो. त्यासुद्धा अशीच परत ही जी ट्रीटमेंट आहे, जी काही ट्रीटमेंट दिल्या जाते ती परत टेम्पररी अप्रोचचीच औषधे असतात, साधारण अप्रोच. पण त्यासाठी जो होलिस्टिक कन्सेप्ट म्हणजे पूर्ण शरीराचा विचार जो करणार नाही तोपर्यंत ती खरी ट्रीटमेंट. कारण त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह झालं पाहिजे. डायजेशन इम्प्रूव्ह झालं तरच तर युरिक ॲसिड फॉर्मेशन कमी होईल. युरिक ॲसिड निर्माण झालेलं बाहेर जाईल, बाहेर गेलं तर शरीरामध्ये कमी साचेल, कमी साचलं तर मग ते सांध्यामध्ये डिपॉझिट होणार नाही आणि त्याच्यापासून जो सूज वेदना वगैरे वगैरे ही जी लक्षणं येतात सांध्याच्या आजार ती कमी होतील. त्यासोबत अनेक असे बाकी फ्रोझन शोल्डर एक आजार आहे. फ्रोझन शोल्डर शक्यतो डायबिटीसवाल्यांना खूप लवकर होतो. फ्रोझन शोल्डर म्हणजे एक शोल्डरचा आजार आहे, त्यामुळे आपले कपडे काढणं सुद्धा त्याला जमत नाही. एखादी कपडे घालायची, बनीन घालायची, एखाद्या लेडीला कपडे घालायचे तर दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, अशा प्रकारचा आजार. कारण डायबिटीसमध्ये काय शरीरामध्ये झीज ही लवकर झपाट्याने होत असते. सगळ्याच्याच बॉडीमध्ये झीज आहे, पण ह्याची झीज ही थोडीशी अधिक स्पीडने होत असते. त्यामुळे त्याच फ्रोझन शोल्डरचे आजार किंवा टेनिस एल्बो आहे, हे सगळा जो आजार आहे, सांध्याचे सगळे जे आजार आहेत, नुसत्या सांध्याची ट्रीटमेंट करून कधीच होत नाही. सांध्यामध्ये जो आजार 30% असतो, पण त्याच्या बाकीच्या सिस्टीममध्ये 70% असतो. सांध्याची ट्रीटमेंट करतोय म्हणजे तुम्ही फक्त 30% ट्रीटमेंट करतोय. जर तो सांधा चांगला करायचा असेल तर तुम्हाला 100% ट्रीटमेंट करावं लागेल, 70% बाकी सिस्टमची आणि सांध्याची 30%. असं समग्र विचार करून जर ट्रीटमेंट केलं तर असं होतं. नक्कीच, म्हणजे हा जो विचार आपलं व्यापक करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण बरोबर जर आपण त्याच्यावरती उपचार जर जाणलेत आणि केलेत तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. सरांकडे बरीच माहिती करून घेऊया. आपण घेतो एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती सांधे आणि मणक्यांचे जे विकार असतात ह्या सगळ्या विकारांवरती, आजारांवरती होलिस्टिक हर्बल चिकित्सा जी आहे ही कितपत आपल्याला उपयोगी ठरू शकते, यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा, पण आपण एक फोन घेतोय. प्रथम देवराव आपल्याशी बोलतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. मी नांदेडहून बोलतोय. हा, माझं वय 58 वर्ष आहे. हा, नमस्कार. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा. हा, माझं वय 58 वर्ष आहे. हा, मी ऑन्कोलॉजिस्ट पडणार थोडं बेडवरच पडून आहे 2-4 दिवसापासून, 5-10 वर्षापासून. ओके. हा, तर काय करता येईल? अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायटिस काय सांगा सर? तर आता जसं आपण सांध्याच्या आजाराबद्दल खूप चर्चा केलेली आहे, तसंच शरीरामध्ये मणका हे एक महत्त्वाचा आजार आहे, ज्यामुळे आपली पुढे मागे लेफ्ट साईडला, डाव्या साईडला, उजव्या साईडला त्याची हालचाल होते, मानेची हालचाल होऊ शकते, पाहू शकतो आपण. ह्या सगळ्या हालचाली मणक्यावर असतात. मणका जर नसेल तर आपण आपलं शरीर एक बांबूसारखं असलं असतं. बांबू जसं वाकत नाही किंवा काय होत नाही, त्यामुळे त्याला एक बांबू स्पाईनसुद्धा एक आजार आहे.
अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, बांबू, स्लिप डिस्क हे सगळे मणक्याचे आजार आहेत. तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये काय झालेलं असतं की सुरुवात कुठेतरी छोटी सुरुवात झालेली असते. म्हणजे त्या मणक्यावर सूज येण्यास सुरुवात झालेली असते. सूज येण्याची सुरुवात झाल्यानंतर त्याला अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणलं जातं. पण त्या ट्रीटमेंट करत असताना परत त्याचा जो आहे वरवरची ट्रीटमेंट केला जाते. वरवरची ट्रीटमेंट म्हणजे काय, थोड्याशा एक्सरसाइज करा किंवा ह्या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या. त्या गोळ्या असतात कुठल्या तर त्या पेन किलर असतात किंवा ज्या मधल्या पेशीवर काम करणारे असतात. त्यामुळे तो आजार कमी होत नाही. कारण मी आत्ता मागे सांगितल्याप्रमाणे हे सगळे सांध्याचे जे आजार आहेत, मग मणक्याचे आजार आहेत, त्यांची सुरुवात कुठेतरी दुसरीकडे झालेली असते आणि त्याचा जो शेवट जो आहे तो सांध्यामध्ये आलेला असतो. त्यामुळे तो आजार जो अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, जास्तीत जास्त जसा जसा कालावधी जाईल, मग 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 4-5 वर्ष, 10 वर्षापासून त्या बेड रिडन आहे. कारण त्या आजाराला खऱ्या दृष्टीने ती ट्रीटमेंट झालेलीच नसते. कारण ती जी सूज आहे, ती सूज सामान्याची जी प्रोसेस आहे, सूज निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे ती थांबलेली नसते. बरोबर. कारण सूज का निर्माण होते, ती कुठली प्रोसेस आहे, कोण सुरुवात करते, हा सगळ्यांचा विचार करणं आवश्यक असते. तर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये किंवा बाकीच्या स्पॉन्डिलायटिसमध्ये सुद्धा होलिस्टिक ट्रीटमेंटनी किंवा हर्बल ट्रीटमेंटनी खूप चांगला परिणाम होतो. पण जो आजार एका दिवसात आलेला आहे, 1 महिन्यापासून आजार आहे, तो एका दिवसात कमी होतो किंवा 1 महिन्यात ठीक होतो. पण एखाद्याचा आजार 5 वर्षापासून आहे आणि आपण अशी अपेक्षा करावी की माझा आजार 5 दिवसात किंवा 5 महिन्यात कमी होईल, असं शक्य नाही. शक्यच नाही. कारण त्यामध्ये तेवढं एक डॅमेज झालेलं असतं. ते डॅमेज भरून काढायचं एक शरीराची एक यंत्रणा आहे, ती एक प्रोसेस आहे. शरीर आपलं जे आवश्यक आहे तेवढं घेऊन मग राहिलेला हप्ता देत असतं. त्या हप्ता तेवढाच फिटू शकतो. आपली जी गरज आहे रोजची ती भागवत असते. त्यामुळे ते एक 5 वर्षाचा जो आजार आहे, 10 वर्षाचा, त्यांना एखादा वर्ष ट्रीटमेंट केल्यानंतर आजार कमी होतो. पण नुसत्या मेडिसिननी पण कमी होत नाही. कारण मेडिसिन तर आहेच, मेडिसिन दर्जेदार मेडिसिन दिल्यानंतर कमी होतोच. पण त्याच्यासोबत मधल्या सिस्टीम चांगल्या झाल्या पाहिजेत. मधल्या सिस्टीम जोपर्यंत चांगल्या होत नाहीत तोपर्यंत खरा आजार कमी होत नाही. त्या सिस्टीम कमी होण्यासाठी, इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याला लागते पंचकर्माची गरज असते. पंचकर्म म्हणजे 5 कर्म आहेत. असं नाही की प्रत्येकाला 5ही कर्म आवश्यक आहेत. ज्या 5 कर्मामध्ये एखादा कर्म केलं तरी फायदा होतो. 2 कर्म गरजेनुसार तो डॉक्टर ठरवायचं असतं